तर आजचा ब्लॉग कसा का कशाला काहीच माहिती नाही. आज आम्ही काम फ्री आहे, काम नाही काय नाही काहीच नाही. आणि म्हणलं की आज जरा आपण आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण की दिवस काय ब्लॉग केले नाहीत. सगळे दमले विचारून ब्लॉग कुठे गेले, काय गेले, कशाला गेले, म्हणून ते सगळं झालं. आणि कसं आहे ना, जरा ॲव्हरेज मम्माच बॉय बनलोय. हे असे कपडे बिपडे जरा आपला कॅमेरामॅन नवीन आहे, तुम्ही समजून घ्या. आमचा ऋषी दा भाई शूटिंग करतो. ऋषा काय बोलणार आज आपल्याला कामाधंदा नाही, मग आपण आज काहीच नाही ब्रो. आज फुल चिलिंग्स विषय भाई आज मॅच व्हायची. आणि हा व्लॉग मेन कशाबद्दल असणार आहे, कारण की आपलं ते हे असेल ॲकवॉर्डला आम्ही एक कामासाठी दिलंय. ते काय काम आहे काय नाही व्लॉगमध्ये बघत राहायचंय. चला जरा बाहेर दाखवतो तुम्हाला आमची सवारी. BM बघा, आपलं जसं आपल्या बापाने रोड विकत नाही बघा. एवढी पार्किंगची जागा आहे एवढी, तरी बाई गाडी कुठे लावली. बरं गाडी घाण झाली. जरा राहून लपवतो मी, पण ते गाणं वाटते. इट्स कॉल्ड स्कार्स नाही का, ते स्क्रॅचेस नाही ते स्कार्स आहेत. जाऊ दे, आपण भेटू ब्लॉगमध्ये पुढं बघू काय मजा, काय करायचं काय नाही ठरलं काहीच नाही आहे. टाइमपास ब्लॉग आहे हा, बघू आपण पुढं काय करायचं काय नाही. फायनली घराखाली इंट्रो करायला भेटलो. त्याच्यानंतर आता डायरेक्ट आयविनेस पाशी माझा, कारण की बॅक पॅनल फुटलाय फोनचा. साला हे दुःख काय खतम नाही होता बे. बघू आता किती खर्च सांगतात काय सांगतात, तुम्हाला सगळं दाखवतो आतमध्ये जाऊन. ब्लॉग बघत राहायचा, ब्लॉग संपला नाही. आणि ह्याच्यामध्येच याच ब्लॉगमध्ये गुरुवारचा ब्लॉग पण एक्सटेंड होतो, म्हणजे आपण नारायणपूरला चाललो आहे. तर मग आपण इथून पुढं ॲकवॉर्ड बघायला जाऊ. त्याच्या आधी फोनचं बघू काय ब्लॉग बघत राहतो. फायनली आयविनेसमध्ये गेलो, तुम्ही बघितलं असेल. त्यांचे काहीतरी टर्म्स आणि कंडिशन होते की भाई आम्ही आतमध्ये व्हिडिओ नाही काढू शकत त्यांच्या प्रिमायसेसमध्ये, म्हणून आम्ही नाही काढलं. नाहीतर आम्ही तुम्हाला सांगितलं असतं. मला माझा बॅक पॅनल फुटण्याचा 16,000 रुपये खर्च सांगितला आहे. त्याच्यामध्ये कोणाचं तरी एक परफेक्ट अँड्रॉइड येऊन जाईल. जाऊ दे, नाव नाही घेत. कार ॲक्सेसरीजच्या इथं आलो आहे, आपली जिथे ॲकवॉर्डचं काम चालू आहे. आता जास्त करायला गेलं तर ना, या दुकानाकडे लक्ष देऊ नका. हे बघा आपली गाडी बघा अख्खी. हेच नंतर ना तुम्हाला संध्याकाळचा व्ह्यू मी दाखवणार. हे बघा हे अख्खं चालू होता. शैलेश भारा रे जरा तेरा ब्रँडिंग करता. पूर्ण MBH वगैरे चालू आहे. जरा आता याच्याकडे इग्नोर करा, ते तुम्हाला थोड्या वेळातच दाखवतो. आज आम्ही कसं आहे, फोन फुटण्याचं गम नाही आहे, थोडंसं असेलच, कारण की 16 Pro Max आहे शेवटी. लोकांना घेता 6 महिने लागतात, 7 महिने लागतात. मी एकच महिन्यात घेतला होता. इकडची स्क्रीन गायब आहे. हे आता तुम्ही जाऊ द्या, इग्नोर करा. हे संध्याकाळी झाल्यावर तुम्हाला दाखवू. हे बघा हे MBH अख्खं झालं आहे आणि हे अख्खं कलरफुल होऊन जाईल. आणि रात्रीचं वाईट म्हणजे गाडीत वाईट नाही. तसं झालं बघायला गेलं तर बघा मागच्या दरवाजाला पण आहे. इथं पण वायरिंग वगैरे चालू आहे, पूर्ण डिटेलिंग आणि एक्सप्लेनेशन. कसं आहे आता मी आपल्या याच गाडीवर आहे. ते बोलतात ना, जीव माझा पुण्यामध्ये अडकला आहे, तर तसा माझा जीव या गाडीमध्ये अडकला आहे. कधी विकायचा प्रश्न पण नाही होणार आणि कधी विकणार पण नाही. त्या गाडीवर काय कधी आलं तर मग आपली गँग बँक तर आहेच. काय बोलतो ऋषी भाई, काय बोलणार? भाई गाडीवर पार्थ्याचा आणि आमच्या सगळ्या पार्थ्याच्या गँगचा पूर्ण जीव आहे भाई. आणि गाडी भाई तशी गाडी ती गाडी. खर्च कसा आहे भाई? खर्च रिव्हील नको करायला. आणि नो कॉम्प्रोमाइज. आणि मी हे सगळं एकामुळेच ना कोणामुळे मानतो मी. ही लाईन जी आहे ना, ती फुल डेडिकेटेड आहे गॉड्स प्लॅन बेबी. जेव्हा त्याच्या नशिबात ते होणार आहे तेव्हाच ते होणार आहे. आणि दुसरं बघायला गेलं तर काल रात्रीपासून काम चालू आहे. असं काम मला कोण करून देत नाही. रिलेशन आपलं खूप चांगलं आहे. शैलेश आपण म्हणजे आता तो जरा ही मराठी प्रॉब्लेम आहे म्हणून समजून घ्या. आपला शैलेश भाई आहे. शैलेश भाई कब से गाडी का काम चालू आहे? रात से. हां. आणि तुम्हाला मस्करी सोडा, मागचा बॅनर सोडा. कधी काय लागलं खाली कॅप्शन नाही तर व्हिडिओमध्येच भाईचा नंबर देतो, शैलेश सिंग म्हणून नाव आहे. कधी काय लागलं चिप्पाड कमीतल्या कमी ह्याच्यात तो तुम्हाला काम करून द्यायला तयार आहे. नक्की विजिट द्या. हिंजवडीमध्ये वाकडमध्ये आहे, वाकड बुंकर कॉर्नरला. तुम्हाला इथं लोकेशन पण भेटून जाईल. आणि थोड्या वेळातच भेटू, मग तुम्हाला अख्खी गाडी पूर्ण क्लीन केल्यावर दाखवतो. जे ॲकवॉर्डचं काम दाखवायचं होतं ते आता दाखवतोय. हे बघा स्क्रीन पण बघा बसवलेली आहे. ही तात्पुरतं आहे. आपली दुसरी जी ओरिजिनल आहे ती भेटणार आहे आपल्याला थोड्या दिवसात. आणि दिस आई कसं आहे, हा विषय हार्ड आहे. विषय कसं वाटते गाडी? इम्रानचा फोन आला. भाई गाडी सुपर झाली भाई. गाडी फुल मॉडिफाय आणि ॲम्बियन्स एकदम क्लिअर अँड नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये भाई. आता अजून तर भरपूर कामं बाकी आहेत. हे काम आता हे फर्स्ट काम होतं. अजून 2-3 कामं बाकी आहेत.
ते झाल्यावर तर भाई गाडी लक्झरीज फील देते आपल्याला. हा येस, अजून एक हे इंटेरियरचं मेन काम आहे ते मी आता नाही सांगणार कुठलं आणि काय. हे बघा हे आत्ता एवढं नाही दिसणार, हे रात्री दिसेल. तर आता आमचा ऋषीभाईचा फोन चालू आहे. आता मी किती दिसतोय काय दिसतोय मला सांगा तुम्ही नक्की कमेंटमध्ये. येतो आम्ही, म्हणजे भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. आता जरा शर्लीकडे चाललोय काकूंना पकवायला, त्यांना पकवू मग आपण भेटू तुम्हाला पुढे. गेलं का चालू? फायनली दुपारी भेटता नाही आलं, पण आता भेटलोय. आवाज किती आहे किती नाही माहिती नाही, कॅमेऱ्याच्या जवळ येऊन बोलतोय. दुपारी भेटता नाही आलं, थोडं आवरलं वगैरे, कारण की बरं नव्हतं वाटत एवढं. त्यानंतर आता आलोय डायरेक्ट नारायणपूरला. आता रस्ता काय दाखवू रस्ते तर तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघा. तर इथून पुढची माझं दाखवतो. टोटल आम्ही काहीतरी 11 जण आहे की 12 जण आहे. तुम्हाला ते बोललेलं 2 व्यक्ती आज ॲड झाले, त्यांना मी थोड्या वेळात भेटतो, कारण की इथं गर्दी खूप आहे. तर ब्लॉग बघत राहायचं आहे. ब्लॉग अजून पण संपलेला नाही आहे. ब्लॉग संपवला आपण आपल्या स्पॉटवर, म्हणजे खाली पोहायला इथं भेटू, खाली भेटू वडापाव. तोपर्यंत ब्लॉग बघत राहा तोपर्यंत. तर फायनली अवस्था बघा, फुल ऑन सलाईन वगैरे लावून ॲक्सिडेंट झाला आहे माझा काल रुग्णालयाच्या इथे. ठीक आहे, आता होत जात राहतं. आपल्याला भेटून जायचा ब्लॉग येणार होता ट्यूजडे की वेनसडे बोललो होतो, तर टाकतो लवकरात लवकर. आज तर ट्यूजडे चालू आला. आता माझा फोन माझ्याकडे नाही आहे, रेडी आहे सगळं, तो टाकायचाच आहे. आणि हा ब्लॉग नारायणपूरचा क्लोज करायचा राहिला होता, तो आपण क्लोज करतो आहे आत्ता. म्हणून काय करायचं, लगेच जायचं, लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला करून द्यायचं आहे. आणि जे 2 खास व्यक्तींना आम्ही भेटणार होतो त्यांना काय भेटवता नाही आलं, कारण की आमचा रश चाललेला फुल त्या गुरुवारच्या दिवशी. म्हणून तेवढंच, जरा ॲक्सिडेंट झालं, थोड्या दिवसातून डिने होईल. 2-3 महिने लागतील ब्लॉगायला. डायरेक्ट आपण गणपतीच्या वेळेस ब्लॉग काढू. तर ब्लॉग बघत राहायचा आणि आत्तापर्यंत सगळ्या ब्लॉगला प्रेम द्यायचं आहे. लवकर जाऊ. ओके.